धुलीवंदनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। होळीचं पूजन केल्यानंतर मनस्वीला रात्रीच आम्ही घेऊन गेलो। तिला थोडे कलर घ्यायचे होते आणि पिचकारी घ्यायची होती बरं का, तिच्या आवडीची, कारण सकाळी घ्यायलाच वेळ मिळाला नाही, शाळेत गेल्यामुळे तिला काही घेता आले नाही। रात्री घेतलेली आणि मला म्हणले सकाळी लवकर उठो, मला कलर खेळायचा आहे। 10 वाजले सकाळचे जरी हिचं उठायचं ठिकाण आहे आणि होळी पण कोणी एवढे खेळत नव्हतं। नंतर मात्र बघा बघा किती गर्दी झाली होळी खेळायला। आणि मस्तपैकी ते मी सुक्का चिकन केलं होतं, डायरेक्ट केलं होतं बरं का। आणि अशी होळी तुम्ही बघितली नसेल बरं का। मनस्वी अगदी लहानपणापासून याच कट्ट्यावर बसून होळी खेळते बरं का। तिला तशीच सवय लावलेली होती मी, त्यामुळे तिला इथेच बसून खेळायची होळी मज्जा येते। आणि घरातल्या घरात आम्ही साध्या सुध्या पद्धतीने होळी सेफली खेळतो बरं का। खाली तो रगडा नको आणि तो ओलावा नको, पण तरीसुद्धा काही आम्ही वाचलो नाही या होळीच्या रंगापासून। मनस्वीची मैत्रीण आली, तिच्यासोबत माझ्यासुद्धा मैत्रिणी आल्या खालून वर मला कलर लावायला। मग घरात सुद्धा आम्ही एकमेकांना कलर लावले आणि छान सुंदर असा रंगमंचमीचा सण झाला बरं का। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।